ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग पर्व पहिलं रात्रीमध्ये ही स्पर्धा खेळली गेली आणि या स्पर्धेची शेवटची रात्र आणि त्यामधील उरलेत फक्त 2 सामने। सेमीफायनल 2 आता इथे सुरू केली जाईल। 24 लाईव्ह इव्हेंट्स। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अगदी एकाच घरातील 3 सितारे आता तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळतील। चैतन्य पाटील दुसरीकडे अमय आणि दुसरीकडे पाहायला गेला तर गोलंदाजी ट्रॅक वरती महेंद्र पाटील यांचा मुलगा आता तुम्हाला विरुद्ध टीम मध्ये खेळतोय। एक पुतण्या देखील त्यांचा विरुद्ध टीम मध्ये। एकीकडे काका आणि वडील। मॅच मध्ये मजा येईल। ही महत्वाची मॅच डू ऑर डाय पुन्हा एकदा म्हणूया आपण, कारण जिंकाल तर मेगा फायनल मध्ये तुम्ही जाऊ शकता आणि जर पराभूत व्हाल तर ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग मध्ये तुमचं जे स्वप्न होतं ते अपूर्ण राहील। सर्वांनी प्रचंड मेहनत केली ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी। या स्पर्धेचं देखील फार वैशिष्ट्य राहिलं। 4 रात्रीमध्ये पहिल्या रात्रीमध्ये पोहोचला चैतन्य पाटीलचा बाप्पा मोर्या निरूपण एंटरप्राइजेस टाकीगाव। दुसरी रात्र राहिली विनोद स्मृती वॉरियर्स धाकटीजुईच्या नावावरती। तिसऱ्या रात्रीमध्ये अक्षय स्मृती मरुई विंधणेनं रात्र गाजवली। परंतु आजच्या रात्रीमध्ये दमदार खेळ रियांश 11 बोरकार 3 सामने जिंकले आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला। चला प्रेक्षकांना विनंती आहे, अगदी बाउंड्री लाईनच्या मागे बसा। आपण बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ बसलात चेअर घेऊन, आपण खुर्च्या आहेत त्या थोड्या मागे घ्या। आयोजकांकडून सूचना आले समोर बसणारे प्रेक्षक चला शिस्तीचं आपण पालन करूया। 2 मॅचेस फक्त राहिल्यात, कृपया अशी साथ द्या आपण। ग्रुप ग्रामपंचायत विंधणे प्रीमियर लीग 2024। चल लगेच मॅच स्टार्ट करा, फार वेळ वाढत चाललाय। 4:43 झाले। नवी पहाट उजाडली आणि आता शेवटचे काही सामने आहेत। चैतन्य पाटील आणि अमय पाटील, वेलकम ऑल ऑफ यू। बेस्ट ऑफ लक अँड शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट। दोन्ही संघात एकमेकांच्या विरोधात 2 हात करण्यासाठी सज्ज झालेत। अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले। सेमीफायनल 2 चं करूया स्वागत। समोर पुतणे आणि गोलंदाजी करण्यासाठी महेंद्र पाटील, नॉट स्ट्राइक कडे अमय पाटील। बॅटल पाहायला मजा येईल। पहिल्या रात्रीमध्ये चैतन्यने डंका वाजवला, त्याला चांगली साथ दिली अमय पाटीलनं। परंतु महेंद्र देखील आजच्या रात्रीचा चमचमता सितारा राहिलाय। ओल्ड इज गोल्ड हे विसरणार नाहीये। रियांश 11 देखील दमदार खेळ मागील मॅच मध्ये दिला आणि इथपर्यंतचा प्रवास करून दिला। पहिलाच बॉल स्वीप खेळण्याचा प्रयत्न। एक्सपिरियन्स इज गुड टीचर। चैतन्य पाटीलला केले पहिल्याच बॉल वरती LBW। मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का दिला। प्रत्येकाचे दिवस असतात, काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात। क्रिकेटमध्ये अनेक वर्ष ज्या गोलंदाजानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये टाकीगावचं नाव उज्ज्वल केलं, समोर आता युवा फ्युचर आपण चैतन्यला पाहत होतो, परंतु त्याच्यावरती भारी पडले महेंद्र पाटील। पहिल्याच बॉल वरती LBW। तदनंतर क्रांती जोशी हा देखील टाकीगावचा खेळाडू 40+ आतापर्यंत टाकीगावचेच खेळाडू स्क्रीनवरती राहिलेत। पहिल्या बॉलवरती आपण चैतन्यला पाहिलं, त्याच्यानंतर लगेच क्रांती जोशी आणि आता अमय पाटील, महेंद्र पाटील। यस, मुलगा आणि आता वडील। एकीकडे वडील आणि मुलगा, किती चांगलं आहे ना, एकाच मैदानामध्ये सेमीफायनल ती देखील मुलगा आणि वडील खेळतायत एकमेकांच्या विरोधात। परंतु कोण कोणावरती मात करेल? वडिलांवरती आता मुलगा भारी पडेल का? याच्या वेळी तदनंतरचा पुढचा बॉल दिला फेकून, बॉल सीमा पार, पहिला चौकार।
पहिलाच बॉल खेळत असताना अमय पाटीलनं आपली ताकद दाखवली, चौकार लगावला, चांगला स्ट्रोक कन्वर्ट करत असताना अमयचं देखील आपण कौतुक करूया. पहिल्या रात्रीमध्ये हा खेळाडू जर चांगली बॅटिंग करू शकला नसता तर इथपर्यंत प्रवास राहिला नसता. अमय पाटीलनं चर्चा करण्यास भाग पडल्या. जिथे 2 बॉलमध्ये 8ची गरज असताना सुपर 8 मध्ये तो सामना आपण पाहिला. कमालीचा षटकार, मॅच फिनिश करणारा खेळाडू अमय पाटील. महेंद्र पाटील यांच्यावरती हल्ला बोल, मागील बॉलवरती मिळाला 4 धावा. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न, अशा सिच्युएशन मध्ये नजर बसवावी लागेल. डायरेक्टली तुम्ही प्रयत्न करू शकत नाहीये. आत्मविश्वास जरूर तुमच्याकडे आहे, परंतु सिच्युएशन देखील पाहावी लागेल. अमय रन्स हव्यात आणि दुसरीकडे विचार केला तर महेंद्र पाटील दमदार कामगिरी. आणखीन एक डॉट बॉल, चौकार लगावल्यानंतर वापसी केले. निर्धाव चेंडूची झाले सांगता लेफ्ट हँडेड मीडियम फास्टर बॉलर. चांगल्या टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा स्लॉप करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता, चौकार जरूर दिला परंतु तदनंतर जी वापसी केली आहे. गुड लाईन स्पॉट वरती गोलंदाजी सुरू आहे. सटीक मारा, नियंत्रित गोलंदाजी आतापर्यंत शांत ठेवले अमयला देखील. 3 बॉलमध्ये 4 धावा अमय पाटीलच्या बॅट मधून बनल्यात. आणखीन एक चांगला बॉल, बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. दमदार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये महेंद्र पाटील 5 धावा दिल्या आणि त्यामध्ये फटकावली एक महत्वपूर्ण विकेट. चैतन्य पाटीलला त्यानं बाद केलं आणि मैदानाच्या आतमध्ये आशा उज्ज्वल करत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये महेंद्र पाटील. मैत्री मिली नवीन तो स्फोट. चला, पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. थोडीशी घाई करा, पुन्हा एकदा खेळाडूंना आपण रिक्वेस्ट करूया. महत्वाची मॅच आहे आम्ही समजू शकतोय, परंतु वेळ देखील वाचवा, कारण आता अगदी सकाळ होणाऱ्या मेगा फायनल याच्यानंतर पुढचा सामना होईल. विनर्स जिंकणारा संघ मेगा फायनल खेळेल. टोटल 16 संघ पार्टिसिपेट झाले. 16 संघांनी भाग घेतला या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये आता फक्त तुम्हाला 2 संघ चॅम्पियन आणि रनर अप होताना पाहायला मिळतील. ही रात्र कोण गाजवेल हा प्रश्न पडलाय. 4 रात्रीचं गणित आता इथे सोडवलं जाईल. 4 दिवस बऱ्याच चर्चा रंगल्या की हा संघ जिंकेल, तो खेळाडू स्पर्धा गाजवेल, तो संघ जिंकेल, मेगा फायनल पर्यंत जाईल. परंतु विनोद स्मृती वॉरियर्स धाकटीजी संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय आणि याच्या पाठोपाठ लगेच दुसरा संघ देखील क्वालिफायर होईल फायनल साठी. या स्पर्धेमध्ये तुम्हाला 4 सायकल, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि 40+ साठी देखील एक सायकल पाहायला मिळेल. मॅन ऑफ द सिरीज साठी सर्वाधिक मोठं पारितोषिक हिरोची दमदार बाईक. गोलंदाज तयार, स्वप्नील मस्कर. क्रांती जोशी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे देखील केले सज्जन मोकलनं, परंतु कॅच सोडल्या. लॉंग ऑनला फिल्डर उभा होता. रन्स कंप्लीट होत आहेत 2. या 2 धावेनं संघाचा धाव फलक पुढे गेल्या. धाव फलकावरती धावा लागल्यात 1/7. 1.1 ओव्हरचा खेळ झाला कंप्लीट. यानंतर मेगा फायनल होण्या अगोदर आय थिंक लकी ड्रॉ, ही सेमी फायनल संपल्यानंतर लकी ड्रॉ होईल, ज्यामध्ये तुम्हाला प्रेक्षकांना बक्षीस मिळेल. स्मार्टफोन जिंकण्याची संधी आता प्रेक्षकांना मिळणार आहे. 4 दिवस तुम्ही या स्पर्धेमध्ये जो वेळ दिलाय तो आता बक्षीस जिंकल्यानंतर सफल होईल. एकच लकी ड्रॉ. जितेंद्र रघुनाथ घरत धाकटीजू यांना देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवरती या. पुढचा बॉल, फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक उभा आहे, त्यानं कुठल्याही प्रकारची चुकी केली नाही. चांगला झेल टिपलाय. विकेट क्रमांक 2 डाऊन, बॅट्समन बाद.
7 वरती 2 खेळाडू बाद. 1.2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 2 खेळाडू बाद झालेत. नवीन बॅट्समन चला वेल जास्त खर्च करू नका. आताच्या क्रिकेटमध्ये बरेचसे नियम आलेत. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील तुम्ही एक रूल पाहिला जिथे अँजेलो मॅथ्यूज टाइम आउटनं बाद झाला. 2 मिनिटामध्ये तुम्हाला खेळपट्टीवरती पोहोचावं लागतं. हे रूल्स क्रिकेटमध्ये आपण इंटरनॅशनलमध्ये पाहिले. येत्या काळामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील हे नियम फॉलो व्हायला हरकत नाहीये. आणि जर टाइम वाढला तर त्या स्पर्धेची मजा जाते. आणि खेळाडूंना अलर्ट राहणं देखील गरजेचं आहे. जर तुम्ही खेळाडू बाद होतोय आणि तो खेळाडू तुमच्या खेळाडू कक्षापर्यंत पोहोचत आल्यानंतर थांबतोय आणि तरी देखील तुम्ही रेडी नाही. नवीन खेळाडू येत आहेत. श्रवण गावंड हा खेळाडू बोरखारचा खेळाडू आहे आणि थोडीशी घाई करा आता मॅच मध्ये. स्पीडअप द्या. वारंवार वेळ घेतला जातोय आणि उशीर होत चाललाय आता मात्र फारच. 7 वरती 2 खेळाडू बाद. 1.2 ओव्हरचा खेळ झाला. नेक्स्ट बॉल. दिशा पावीला गेला. ऑफस्टमच्या बाहेर चाललाय चेंडू. अतिरिक्त खांद्याचा वापर करण्याचा प्रयत्न केला स्वप्नील मस्करनं. एक्स्ट्रा रन. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 8 धावा आणि त्यामध्ये 2 खेळाडू बाद देखील. डावाला सावरावं लागेल. 4 ओव्हरची मॅच. या स्पर्धेमध्ये आपण सातत्यानं प्रत्येक मॅच 5 ओव्हरची पाहिली परंतु जास्त वेळ झाला कारणानं आता मात्र 4 षटकांचे सामने सेमीफायनल मध्ये आपण पाहताय. बॅटच्या मधोमध 2 विकेट जरूर पडल्या परंतु श्रवण गावंड बोरखारचा खेळाडू अद्याप सांगतोय मी फाईट करणार षटकान. श्रवण गावंड देखील बोरखार टीम कडून खेळत असतो तर दुसरीकडे गोलंदाज स्वप्नील मस्कर देखील बोरखारचा खेळाडू आहे. त्यामुळे एकमेकांचे डावपेच तर चांगलेच ठाऊक आहेत. कुठे बॉल येईल कुठल्या मेरिटनं जाऊन आपण खेळू शकतो आणि ते सिद्ध केलं. अगदी बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचला खेळाडू. सफल झालाय आणि त्याच्यानंतर एक जोरदार प्रहार षटकार आला. टीमची टोटल आता चांगली बनले 14 धावा. कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या नाहीयेत. या ओव्हरमध्ये धावा बनवाव्या लागतील. थोडासा बाउन्सर फेकण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस. गतीमध्ये व्हेरिएशन राहिलं. 1 धाव झाले पूर्ण. पंचांचा इशारा आलाय व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावा आल्या आणि आता पहा प्रेक्षकांना सूचना असेल लकी ड्रॉचं जे टायमिंग होतं ते आता समाप्त झालंय. त्यामुळे आता तुम्ही चिठ्ठी टाकू शकत नाही या बॉक्समध्ये. कारण जेव्हा ही रात्र सुरू झाली तेव्हापासून आपण लकी ड्रॉ सुरू केल्या. जवळजवळ 6 ते 7 तास जास्त झाले. आता एक्स्ट्रा टाइम नाही आपल्याकडे. चला लकी ड्रॉ आता टाकता येणार नाही. डायरेक्टली आता फायनल चिठ्ठी उचलली जाईल या मॅच नंतर. नेक्स्ट बॉल. व्हेरिएशन. थोडंसं कमी गतीनं बॉल फेकलाय. रनआउटची संधी. थ्रो इथून 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा पलटवार केलाय. भाग मिल्खा भाग. 2 धावा. खराब फिल्डिंग. पंचांचा इशारा आला लेग बाईज. या 2 धाव्यांना टीमची आगेकूच. संघाची धाव संख्या झाली आतापर्यंत 2 बाद. 18 धावा झाल्यात. व्हाईट +1 मगाशी 1 रन आली होती एक्स्ट्रा. टीमची टोटल 18 धावा. 1.4 ओव्हरचा खेळ समाप्त. नेक्स्ट बॉल. लॉफ केलाय. बॉलला खोदून काढलाय. लॉंगर मध्ये फिल्डर येत आहेत. 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस नो यस नो. तुथू मैमाई राहिलं परंतु सावध पवित्र पुन्हा एकदा कॉल चांगलं केलं अमय पाटीलनं की दुसरी धाव धोक्याची राहील. स्कोरबोर्ड फक्त पुढे चालवायचं या उद्देशानं आता दोन्ही खेळाडू दोन्ही अंडर-19 चे खेळाडू आहेत. युवा खेळाडू मैदानामध्ये तुम्ही पाहताय. युवा खेळाडूंचा जोश नेहमी दमदार असतो परंतु मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला होश मात्र हलवून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला लढावं तर लागेल कारण धावांची प्रचंड गरज आहे. आडव्या बॅटनं पूल करण्याचा प्रयत्न. बॉल वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. अशा रीतीने 2 ओव्हरचा खेळ झालाय पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर रियांश 11 बोरखारच्या गोलंदाजांनी धावा खर्च केल्यात अवघ्या 19 धावा.
2 ओव्हरचा खेळ संपला. धाव फलकावरती धावा आहेत 19 धावा 2 खेळाडू बाद. उरलेत फक्त 12 बॉल. रियांश 11 बोरकर आणि त्यांच्या विरोधात बाप्पा मोर्या निरूपण एंटरप्राइजेस टाकीगाव. या मॅच मध्ये नॉकआउटच्या सामन्यामध्ये चैतन्य पाटील शून्यावरती परतला. टीमचा सर सेनापती शून्यावरती बाद झाला आणि त्याच कारणास्तव अगदी कमी धावा. पण तो अमय पाटील देखील उभा. त्याच्या सोबतीला श्रवण गावण या खेळाडूने देखील दमखम दाखवला. एक षटकार त्याच्या बॅट मधून देखील आलाय. पण तो आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचा बोलबाला राहील का? आता मैदानाच्या आतमध्ये एकच सांगावं लागेल, तुफानाला पेलून बसलोय आम्ही. वाऱ्याची भीती आता मला वाटत नाही, कारण धावांची नितांत गरज टीम टाकीगाव संघाला. चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा एक्स्ट्रा रनचा सिलसिला हा वाढत चाललाय. रियांश 11 बोरकर आणखीन एक एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. टीमची टोटल 2 बाद 20 धावा. जे काही करायचं असतं ते स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवत्या. असं म्हटलं जातं की हिम्मत है मर्दा तो मदत है खुदा. हिम्मत जिद्द दाखवतील का? परंतु गोलंदाजाने व्हेरिएशन दाखवलंय आणि अमल पाटील सारखा एक बलाढ्य बॅट्समन आता केलाय झेलबाद. खराब कामगिरी अमय पाटील देखील परतलाय. एकमेव ज्या खेळाडूकडून अपेक्षा होते की तू खेळाडू रंग दाखवेल मैदानामध्ये, परंतु तो देखील परतला असताना 20 धावा 3 खेळाडू बाद. मजबूत स्थितीमध्ये आला रियांश 11 बोरकर. आज गोलंदाजीतून सर्वांची मन जिंकली त्या टीमनं. या टीमकडे बॅटिंग लाईनचा विचार केला तर ती देखील दमदार आहे. सज्जन असतील, स्वप्नील असतील, रोशन डाकी, चांगले चांगले बॅट्समन या टीम मध्ये खेळतात. आणि त्याचबरोबर विसरू नका गोलंदाजीची थार देखील आहे. महेंद्र पाटील सारखा 140+ चा दिग्गज गोलंदाज. हा देखील मिस टायमिंग आहे. बॉल बराच वेळ हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेट वरून वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीये. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. मैदानामध्ये पार्थ कोहली पहिला बॉल खेळत असताना 2 धावा त्यांना देखील काढल्यात. संघाची धावसंख्या झाली 22 रन्स. 3 विकेट्स गमावल्यात. बाप्पा मोर्या निरूपण टाकीगाव संघानं पहिल्या रात्रीमध्ये क्वालिफायर झालेला संघ आणि आजच्या चौथ्या रात्रीमध्ये क्वालिफायर झालेला संघ, या 2 संघांमध्ये ही मॅच आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये कोणीही विसरणार नाही. आकाश पाटीलचा दमदार खेळ जो लाजवाब राहिला. बॅक टू बॅक 250 आकाश पाटीलच्या आल्या जरूर, परंतु ते जे स्वप्न, परंतु क्लीन बोल्ड केलंय, लेग स्टंप दाखवला आणि त्याच्यावरती डायरेक्टली बॉल हिट झालाय. फलंदाज क्लीन बोल्ड. बावीस वरती 4 खेळाडू बाद. कुणी खेळपट्टीवरती थांबायला तयारच नाहीये. येईल तो खेळाडू अगदी लगेच आपली विकेट्स देऊन खेळाडू कक्षामध्ये जाण्यासाठी घाई करत असताना 4 विकेट्स आल्यात आणि संघाची अवस्था नाजूक करून ठेवली. फक्त 22 धावा. 15 बॉलचा खेळ संपलाय. हे विसरू नका, प्रतिस्पर्धी टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. सुरुवातीला धावा तर व्हायला हव्यात. नवीन खेळाडू मैदानामध्ये पाहू शकता तुम्ही. केतन नवाले विंदणेचा खेळाडू. केतनसाठी हा बॉल बॅकफुटला गेला. त्याच्यानंतर लीड कट करण्याचा प्रयत्न केला. 1 रन झाले पूर्ण. फक्त एकच मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या 23 रन्स. विकेट्स लवकरात लवकर गमावले आणि त्याचा कारण आता मैदानामध्ये तुम्ही पाहताय, धावा बनत नाहीयेत. फक्त 23 धावा. गुलाबी थंडीमध्ये आता धावसंख्या कितपत काढल्या जातील. शेवटची रात्र आणि त्यामधील दुसरी सेमीफायनल एन्जॉय करत असताना प्रेक्षक. बॅटचे लागले एज. विकेट किपरच्या मागे फिल्डर उभा. बॉल राहिला पुढे आणि त्याच कारणास्तव थांबून राहिले सोमनाथ. चांगला निर्णय त्यांनी घेतला. कुठल्याही प्रकारची रिस्क नाहीये. डॉट बॉल. अशा मोमेंटला आता रियांश 11 बोरकर हीच अपेक्षा करत असेल. जरी विकेट्स आले नाहीयेत तरी हरकत नाही. आता संघाची धावसंख्या 23 झाले. 4 बाद 23. बॉल झाले 2.5. शेवटचा बॉल राहिलाय. 23 धावा. टीमची टोटल 23 लॉस ऑफ द 4 विकेट. लास्ट बॉल
ऑफ द थर्ड ओव्हर. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू लॉफ केल्या बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक पुढे आले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बॅकफुटला जात असताना दुसरी धाव घेण्याची संधी निर्माण केली आहे. चांगलं तालमेल, 2 धावा झाल्यात पूर्ण आणि अशा रीतीने 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती बाप्पा मोरिया निरूपण एंटरप्राइजेस टाकीगाव टीम 4 बाद 25 रन. महेंद्र घरत यांचं देखील आगमन, परंतु मैदानाच्या आतमध्ये फक्त 25 धावा, 4 खेळाडू बाद. शेवटचं षटक आणि बॉलिंग ट्रॅक वरती सज्जन मोकल टीमचा कॅप्टन. बहुतांश खेळाडूला आपण फलंदाजीतून पाहिलाय, परंतु बॉलिंग करण्याची संधी आज टीम समोर आहे आणि तो बॉलिंग करण्यासाठी देखील उतरलाय. मागील मॅच मध्ये देखील बॉलिंग केली. गोलंदाज तयार सज्जन मोकल पहिला बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. विंदने एंड कडून ओव्हर द विकेट्स तो बॉलिंग करेल. 3 ओव्हर मध्ये फक्त 25 बनल्या. याच्यानंतर शेवटचा सामना मेगा फायनल. गोलंदाज तयार सज्जन ओव्हर द विकेट्स गोलंदाजी करण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती. फटका देखील फसलाय. विकेट किपर व्हॉट अ कॅच. रोशन डाकी यांना पण धावताना पाहिलं आणि एक चांगला झेल त्यानं गॅदर केलाय. अर्धा संघ झालाय आउट. स्टंपच्या मागे तुम्ही रोशन डाके साहेबांना पाहताय, जे विंदणी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत आणि क्रिकेटची प्रचंड आवड आणि चांगला झेल देखील टिपलाय. कुमार घरत यांचं स्वागत. शक्ती म्हात्रे आमचा कुटुंबदार. एस मंगेश बाई खुश. पुढचा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचला. एकच धाव. सिंगल न तुमचा अकाउंट मध्ये जास्त धावा बनवू शकत नाही. मोठे फटके बनायला हवेत. टीमची धाव संख्या झाली 26 धावा. 5 खेळाडू बाद झालेत. निखिल खार पाटील हा खेळाडू उतरलाय मैदानामध्ये, परंतु टीमची अगदी खराब अवस्था आहे. अशा सिच्युएशन मध्ये प्रवास कितपत करून देतील. कमीत कमी 35 तर व्हायलाच हव्यात. ओ इथून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेने, परंतु मैदानामध्ये काय घडलंय. बॅट्समन झालाय क्लीन बॉल. बॅट्समन देखील आश्चर्यचकित राहिले, परंतु बॉल डायरेक्टली स्टंप वरती आला आणि क्लीन बोल्ड झालेत खेळाडू. 6 बाद 26 धावा. स्पर्धेचा विचार केला तर सर्व काही तुम्हाला बरंच ऑफिशियल पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. पहिल्या रात्रीमध्ये अमित म्हात्रे सर जोळे यांचा आवाज आपण ऐकलात. दुसऱ्या रात्रीमध्ये वैभवजी भोपी सर जोडले गेले आणि कालच्या रात्रीमध्ये देखील रोशन पाटील सर तारा यांना देखील कालच्या रात्रीमध्ये आणि आज दशरथजी पाटील सर आज कराओके कार्यक्रम देखील. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा मिस्टर कांचन पालकर सर रायगड मधील एक नामांकित स्कोरर आणि बरीचशी सूत्र त्यांनी या स्पर्धेच्या हाती घेतली. ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी त्यांची प्रचंड मेहनत आहे. हा देखील बॉल हवे मध्ये राहिला. पंचांचा इशारा पाहूया आपण, कारण बॅट्समनने धाव पूर्ण केले की नाही. इथून लेग बाईज एक धाव मिळेल. लेग बाईच्या सायना एका धावेने संघाची धाव संख्या 27 धावा
6 खेळाडू बाद आणि अवघ्या 27 धावा समोर सज्जन सारखा दिग्गज खेळाडू, स्वप्नील सारखी विस्फोटक फलंदाजी आणि त्यांच्या समोर या धाबा आतापर्यंत तरी कमी वाटतात. लॉफ केलाय, हा देखील फटका फसलाय. चिंटे आलाय, बॉल खाली, त्याने एक सुंदर झेल टिपलाय. विकेट क्रमांक 7 डाऊन. सात बाद 27 धावा, शेवटचा बॉल, पहिल्या सत्रातील लास्ट बॉल. सज्जनचं कौतुक करूया, दमदार बॉलिंग, 3 विकेट्स. ओ यावेळीचा फटका लॉंग ऑफ मध्ये, कॅच सोडलाय, बॉल देखील सोडला. रन्स मिळतील 4. 31 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिलं सत्र कंप्लीट झालंय. चला बाप्पा मोर्या, निरूपण इंटरप्राइजेस टाकीगाव लगेच लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये. आणि हा सामना जिंकण्यासाठी, मेगा फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी रियांश 11 बोरकरला अवघ्या 32 धावेची आवश्यकता. 24 बॉल 32 धावा. बरेचसे रेकॉर्ड राहिले या स्पर्धेमध्ये. जवळजवळ 4 अर्धशतक आपण पाहिली. आकाश पाटीलच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 आले अर्धशतक. त्याच्यानंतर कालच्या रात्रीमध्ये स्वप्नील खार पाटील 1 अर्धशतक. आजच्या रात्रीमध्ये प्रवीण वाघमारे या खेळाडूच्या बॅट मधून अर्धशतक. चांगला दमखम दाखवलाय प्रत्येक खेळाडूंना. 8 गावां मिळून प्रीमियर लीगचं आयोजन, ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग आणि रजनी क्रिकेटमध्ये ही स्पर्धा खेळली गेली. सर्व आयोजकांचं देखील आपण कौतुक करूया, ज्यांनी या स्पर्धेचं दमदार आयोजन केलं. मंगेश गरत असतील, शक्ती मात्रे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार. चला जशी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपण वळू. डबल नावाची चिठ्ठी चालणार नाहीये. जर डबल नाव चिठ्ठीमध्ये असलं तर बाद दिलं जाईल तो बक्षीस. आणि 1 ते 15 वर्षाच्या मुलांचं जर तुम्ही नाव चिठ्ठीवर टाकलं असेल आणि जर ते आता मैदानामध्ये नसतील तरी देखील त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. कारण आता सकाळ झाली, एवढ्या वेळ ते थांबू शकत नाहीयेत. स्मार्टफोन, हजीर तो वजीर, लकी ड्रॉ. तीन लकी ड्रॉ उडतील, निघाल्या जातील. पहिली लकी ड्रॉ असेल जी कूलर दिला जाईल आणि दुसरी लकी ड्रॉ स्मार्ट वॉच आणि पहिली लकी ड्रॉ ज्यामध्ये तुम्हाला स्मार्टफोन मिळणार आहे. आता प्रेक्षकांची मजा होईल. जो लकी ड्रॉ ठरेल त्याला हे पारितोषिक मिळेल. सूर्याबाई ग्रुप कडून कूलर आहे. हाजीर तो वजीर जो उपस्थित असेल त्याला 1 मिनिटाचा अवधी दिला जाईल. मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असू द्या, 1 मिनिटाचा अवधी दिला की तुम्ही उपस्थित इथे पाहिजेत. आम्ही फक्त नाव घेतल्यानंतर 1 मिनिट प्रतीक्षा करू, तो वेळ तुम्हाला देऊ. तुम्ही 1 मिनिटामध्ये पोहोचलात तर ते बक्षीस तुमचं, नाहीतर नेक्स्ट चिठ्ठी ती बाद केली जाईल. हा लकी ड्रॉचा निर्णय आहे. चला सगळे आपलेच या आसपासच्या 8 गावांचे असतील, त्याच्यामुळं मला वाटत नाही की कोणाचं आधार कार्ड लागेल. आणि जर माहितीच नसेल कोणाला तर मग आम्ही तुमचं ओळखपत्र बघू, हे लक्षात घ्या. लाईव्ह वाल्याने पण चिठ्ठ्या टाकल्यात वाटतं, चर्चा सुरू आहे. चला फक्त आम्ही स्कोरर कॉमेंटेटर चिठ्ठ्या टाकल्या नाही. नको कांच्या दादा तुम्ही टाकले का?
कांचन पालकरांना चिठ्ठी भेटली तर त्यांना बक्षीस द्यायचं नाही, हा लक्षात ठेवा. त्याला प्रेक्षकांना भेटू दे कोणाला तरी. चला मैदानामध्ये आपण खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे बोलूया. ऑलरेडी मेगा फायनल मध्ये एंटर केलाय विनर स्मृती वॉरियर्स धाकटे जोई, रोहित गरजची टीम. आणि या मॅच मध्ये रियांश 11 बोरखार सज्जन मोकलच्या टीमला करायचे 4 षटकामध्ये 32. आणि याच 32 धावा डिफेन्स करायचे बापा मोरी आणि निरूपण एंटरप्राइजेस टाकी गाव. सव्वा 5 झालेत. चला पंच सामना सुरू करा. बस पण जा आपापल्या पोझिशनवर. पंच सांगत असतील येऊन जाऊन आमच्यावरच काय येतात. तर पंच सामना सुरू करा ही एक आता फॉर्मॅलिटी बनली आहे, तेव्हा खेळाडूंपर्यंत ती सूचना पोहोचते. 32 धावांचं आव्हान इथे रियांश बोरखार या संघाकडे सेट करण्यात आले. ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. सचिन मोकल आणि सोमनाथ ठाकूर हे ओपनिंग ब्लास्टर्स आलेत. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतील चैतन्यला. पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय. 28 बॉल माफ करा 24 बॉल आणि 32 धावांची गरज. चला थोडी शांतता ठेवा, मैदानामध्ये जाऊया आपण. अगदी गॅपमध्ये हा बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न होता, कॉन्टॅक्ट इतका प्रॉपर झाला नाही. चांगली फिल्डिंग डॉट बॉलनं सुरुवात झाली चैतन्य. सज्जन मोकल आज खूप चांगला खेळ त्याचा राहिला. बघायचं या स्पर्धेमध्ये कोण बनेल मालिकावीर, बाईकचा मानकरी कोण ठरेल. प्रत्येकाला आपापले रन्स माहिती आहेत, प्रत्येकाला आपापले विकेट माहिती आहे. फक्त कॉम्पिटिशन मध्ये आपल्या पुढे कोण हे माहिती नाही. हे गुपितच राहील शेवटपर्यंत. चैतन्यला आपण बघतो आणि हा बॉल थोडीशी रिस्की रन. गुड थ्रो बट सुरक्षित आपल्या घरामध्ये घर वापसी इथे सज्जनने केली. सोमनाथ ठाकूरला पहिल्या षटक खेळण्याची संधी दिली आहे आणि लगातार 3 बॉल त्याने आतापर्यंत डॉट केलेत. थोडीशी अडचणी आहेत, या अडचणीमधून बाहेर निघावं लागेल. बॉलर तयार. ओ ग्रेट बॉलिंग बट इट इज अ वाईड. यस ऑफ कोर्स. पंचाने वाईड दर्शवला हा बॉल. पहिली धाव इथे येताना बघायला मिळेल तुम्हाला. धावसंख्येचा फलक सध्या 3 बॉलच्या समाप्तीनंतर 1 धाव सद्यस्थितीमध्ये बघायला मिळेल. बॉल तयार. स्क्वेअर कट, गुड कट. गल्ली आणि पॉइंट यांच्या अगदी मधून भेदलाय गॅप आणि बॉल निघून चाललाय सीमा पार चौका. चौकार इथे आलाय. फलंदाज आक्रमण करत असताना सोमनाथ, परंतु आता पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागेल. तेज तरार गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली चैतन्यची. हा देखील तेवढाच चांगला चेंडू बघायला मिळाला आपल्याला. ब्रेकचा वापर या बॉलवर करण्यात आला होता. अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील रन फलकावर धावा आहेत 5. इकॉनॉमी गोलंदाजी आणि हा बॉल ड्राईव्ह केलाय लॉंग ऑन कडे. 1 रन कंप्लीट. दुसरी साडी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. जेव्हा बॅटमधून मोठे शॉट ब्लॉक केले जातात तेव्हा सिंगल डबलला महत्व दिलं पाहिजे आणि ते दिलं जाते. संडे मंडे सुरू झालाय.
उद्या बऱ्याच जणांना, उद्या नाही आता इथून डायरेक्ट गेल्यावर डोट्या बऱ्याच जणांना असतील. 7 धावा फलकार आपण बघतोय. एक वाईट जरूर आलं या ओव्हरमध्ये. चेस करायचे टोटल 32 आणि 18 चेंडू 25 धावांची गरज मॅडी. अजून एक सामना बॅलन्स आहे आपला. मेगा फायनल अजून बाकी आहे. नंतर प्राइड डिस्ट्रीब्युशन, नंतर बॅक टू होम. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. 1 बाउन्सची वॉर्निंग मला वाटतं दिली लेग अंपायरनं. डॉट बॉलची सुरुवात इथे होत असताना अमय पाटील. इम्पॉर्टंट मॅच आहे कारण दोनच बक्षीस आहेत. क्रिस्टल ट्रॉफीज आपण इथे बघतो. चॅम्पियन अँड रनर अप. ड्राईव्ह करत असताना संयम दाखवले. या बॉलवर त्यांनी कंट्रोल केलं. स्वतःला सिंगल कंप्लीट झाली. दुसरी साठी वेगाला आले. दुसरी का कंप्लीट. यस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगलं तालमेल दोघांमध्ये. सुरेश सज्जन मोकलने जरूर 6 बॉलमध्ये 6 केलेत, परंतु सोमनाथ ठाकूर 2 बॉलमध्ये 2. बॉल ड्राईव्ह केला. या बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये हा चेंडू आपण बघू शकता ढकलला होता. सिंगल या बॉलवर कंप्लीट केली जाईल. रन फलकावर धावा तुम्हाला बघायला मिळतील. एकूण धावा आतापर्यंत 10 या ऑन बोर्डवर आतापर्यंत सजवले गेलेत. 5 वाजून 18 मिनिटं चालेत. डीजे मॅडी जरा सुप्रभातचे गाणे होऊन जाऊ द्या. आता अभंग ऐकण्याची वेळ झालेली आहे. आमची निशू घराची रात्र नेहमीच मोठी असते. येतील येतील थांबा. फायनल बाकी अजून. रिक्वायरमेंट आहे रिक्वायरमेंट. आवाज संपला. बॉल हवेमध्ये फ्लाय करतोय. व्हॉट अ शॉट. षटकार इथे आलाय. अमय पाटीलला एम केलं या ओव्हरमध्ये. एका षटकारानं मागचं चित्र बदललंय. 16 धावा फलकावर लागलेत. रन करायचे 32 म्हणजे 14 बॉल आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. अर्धा पल्ला आता पार झालाय. अर्धा बाकी आहे. काय गोलंदाजी केली ना रियांश लेवन बोरकरनं पहिल्या सत्रामध्ये. आणि आता बॅटिंग देखील तेवढीच दमदार. दम दाखवावा लागेल टाकी गावला. या मॅचला वाचवायचं असतं. डॉट बॉल विकेट इम्पॉर्टंट आहेत. सेकंड बाउन्स अटेम्प्ट, नो बॉल कॉल. आणि त्यामुळे आता सुवर्ण संधी फलंदाजाला मिळेल फ्री हिट. हे पण सांगत असताना हा फ्री हिटचा चेंडू सुवर्ण संधी सोमनाथ साठी. एक बाउन्स वॉर्निंग दिली होती तरी देखील पुन्हा एकदा तीच चूक केली आणि त्याचा परिणाम आता फ्री हिट. ऑलरेडी वाचवण्यासाठी रन फार कमी आहेत. 14 बॉल 15 धावांची गरज. मॅच जवळ आली आहे. बोरकर रियांश इलेव्हन आणि हा फ्री हिट होता आणि खूप चांगला हुक केला बॉलला. आणखीन एक 1 मोर शॉट. षटकार. की साहेब कसं कसं रिटर्न दाखवा आम्हाला. आता कसं केलं तुम्ही. सामना आता त्यांच्या बाजूने आनंद चेहऱ्यावर बरंच काही झलकून जातंय. धावसंख्येचा फलक आता बदलले चित्र. सामना 13 बॉल मध्ये फक्त 9 धावांची गरज आहे.
रियांश इलेव्हन बोरखरला पुन्हा एकदा त्या दिशेने खेळायचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे चेंडू चालला डीप मध्ये थ्रो येईल तोपर्यंत दुसरी साइड निघाले दूरवरचा थ्रो आहे 2 इथेही कंप्लीट झालेत गुड रनिंग बिटवीन द विकेट सज्जन मोकल सोमनाथ ठाकूर बेटर निवर रोशन षटकी खूप चांगले खेळाडू त्यांनी शोधून काढले अक्षरशः मी म्हणेन खाणेमधून हिरे शोधून त्यांनी काढले आणि ते चालले देखील नंतर हिऱ्यांची परिस्थिती आपण बघितली मुंबईवरून हिऱ्यांची कंपनी गुजरातला शिफ्ट केली आणि हिरे व्यापाऱ्यांना ते हिरे अगदी रस्त्यावर टाकण्याची वेळ आली होती तर मला जिथे किंमत तिथे ती गोष्ट महत्वाची असते आणि मैदानामध्ये चित्र सध्या आपण बघतो आता सामन्याचं चित्र टोटली कायापालट झाले पंच काहीतरी इशारा करतायत पाणी पाहिजे पाणी घेऊन जा खेळाडू दमले आज रात्रभर खेळतायत स्टार्ट टू एंड सगळ्यांची मस्त 12 तास ड्युटी फुल नाईट 12 बॉल आणि 7 धाब्यांची गरज आहे मॅडी एक गाणं होऊन जाऊ दे बारा चेंडू आणि फक्त 7 धाब्यांची गरज आहे 24 लावेंट्स खूप चांगले योगदान कांचनदादा पालकर संपूर्ण जबाबदारी या स्पर्धेच्या एकूण एक जबाबदारी त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली असं म्हणण्यासाठी हरकत नाही की जवळपास 60% वाटा त्यांनी घेतला सगळ्यांनी थांबा कोणीच घरी जाऊ नका प्रल्हाद भाई ओ गुड शॉट स्कोर इज लेवल इट्स आउट ऑफ द पार्क 6 रन बात आहे काय शॉट होता ना शॉट ऑन फुल मला आता एका क्षणासाठी सर रोहित शर्मांची आठवण झाली इतका प्रॉपर शॉट होता परफेक्ट हो आता बॉडीवर हार्ड लेन एक धावेची गरज आहे फक्त 31 फलकावर लागले 10 बॉल शिल्लक आहेत 8 बॉल मध्ये 1 रन वाचताना मी समोर बघितले त्यामुळे क्रिकेटमध्ये काही करू शकतो त्यामुळे या मॅच मध्ये सामना फिनिश करण्याचा प्रयत्न सज्जन मोकलचा राहील परंतु एक स्कोरिंग शॉट कारण शेवटपर्यंत रन आहेत माना दुसरीच्या फटका लगवण्याचा प्रयत्न आणि यस 1 रन मिळाला मॅच जिंकली आहे रियांश इलेव्हन बोरखार एंटर टू मेगा फायनल डिस्प्ले चला दोन टीमचे कॅप्टन यायचे आहेत आणि लास्ट फायनल एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल ही पूर्ण मॅच आमचे दशरथ पाटील सर यांच्या मुखामधून पहिली इनिंग आपण ऐकूया या 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 पहिलीच 2 गरज होती पहिलीच या गड आला आणि सेंग गेला असं नका करूया एक इनिंग करा सर या उठवा आता उठायची वेळ झाली 3 ओव्हर ची फायनल असेल या सर या 3 ओव्हर मध्ये काय उठवायचं ते उठवा या आता प्रेक्षकांचा मनोरंजन पाहिजे